तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला गुलगुले आवडले का. तर नमस्कार फ्रेंड, तुमचं गुड डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे तुम्हाला एक नवीन आणि पावसाळ्याची एकदम खाऊ अशी वाटणारी रेसिपी. तर आता बाहेर चांगला पाऊस पडतोय, कधी येतो जातो, तर अशा वातावरणामध्ये माणसाला काहीतरी असं मस्त खाऊ वाटतं. तर मी आज बनवणार आहे गुलगुले. गुलगुले हे गव्हाच्या पिठाचे असते. तर चला आता काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला ते दाखवते. तर मी त्यासाठी घेतलेला आहे गूळ आहे ते गावरान गूळ आहे आणि 4 ते 5 विलायची घेतलेले आहेत. आणि हे बघा तुम्ही, हे माझं पिठाच्या डब्यातलं माप आहे. त्या मापाप्रमाणे मी ही 2 माप घेतलेले आहेत पिठाचे. हे पीठ आहे गव्हाचं. तर आपण आता हे प्रथम गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये घेणार आहे. आता आपण हे गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये घेणार आहे चाळून. ते चाळून घेतल्यानंतर गूळ खिसून घ्यायचा किंवा बारीक करून त्याचं थोडंसं पाणी करायचं, जास्त पाणी करायचं नाही वाटीमध्ये, आणि विलायची बारीक करून घ्यायची. चला तर आपण हे आता करूया. तर फ्रेंड बघा, हे आपण आता काय केलंय, गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याकडे काही पॅन वगैरे नाही आहे. आपण साध्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने हे आपण रेसिपी करतो, त्यामुळे आपल्याकडे कढई आहे. त्या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलंय आणि आपण आता गूळ, विलायची आणि गव्हाचं पीठ हे मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही बघा हे, आणि याच्यात चिमूटभर सोडा टाकलेला आहे. तर हे पीठ आपण आता 10 मिनिटं ठेवूया. फ्रेंड बघा, अशा पद्धतीने 10 मिनिटं आपले झालेले आहेत. आणि 10 मिनिटं झाल्यावर हे पीठ चांगलं मुरलेलं आहे. तर बघा, हे अशा पद्धतीनं पीठ करायचं आहे गुलगुल्यासाठी. आणि खूप छान लागतात हे गुलगुले. आणि जास्त सोडा टाकायचा नाही. जास्त सोडा टाकला की काय होतं, तेल पिऊन घेतं, आतमध्ये सगळं तेलच मुरतं गुलगुल्यांच्या. तर चला आपण आता हे टाकूया आणि हे चमच्याच्या साहाय्याने टाकूया. आपल्याला पाहिजे तसं आपण आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपले टाकून झालेले आहेत. मी जरा तेलच कमी घेतलंय, उडतंय म्हणून ते. आणि हे आता पलटी मारूया आपण. आणि खूप छान वास येईल गुलगुले करायल्यावर. आणि हे शक्यतो मुस्लिमच्याच करतात, तसं काय नाही आहे, कोणी पण खाऊ शकते, पण मला आवडतात म्हणून मी बनवलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे तळायला चालू आहेत. जास्त चॉकलेटी कलर येऊ द्यायचा नाही आहे, जामनसारखा. तर चला आता हे तळले की मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून दाखवणारच आहे. असा कलर आला की काढून घ्यायची. चला फ्रेंड्स, आपण आता टेस्ट करून बघणार आहेत. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. हो काही बघा, एकदम मस्त झालेत, इतके छान झालेत ना. आणि अशा थंड पावसाच्या वातावरणात मला तर खूप आवडतात.